आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक तयार केले। त्या अगोदर मी छान अशी तयार झाली, कारण मला बाहेर जायचं आहे आणि लेकराला तेल लावते तर तो इकडे तिकडे पळतो। पण आज बाहेर जायच्या आनंदाने छान असं त्याने तेल लावून घेतलं आणि कधी ना केस बनवणाऱ्या दीदीकडनं केसही बनवून घेतले। मग रस्त्यात छान असं गणपती बाप्पांचं दर्शन झालं। मूर्ती खूपच सुंदर होती आणि मी ज्या कामासाठी आलेली होती फोटोसाठी, ते मला 15 ते 20 मिनिटं लागणार होते। तेवढ्यात लेकराची इथं 2 चॉकलेट खाऊन झालेल्या होत्या। चॉकलेटची शॉप राहिली म्हणजे सगळे आपलेच चॉकलेट असं त्याला वाटतं। नंतर येताना छान असे वेफर्स घेतले आणि इथं बिल्डिंगच्या खालीच हातगाडीवाल्याकडे खूप छान छान वस्तू असतात। कितीतरी कंगवे लेकरांनी खिडकीमधून बाहेर फेकून दिले याचा अंदाज नाही आणि म्हणून कंगवे लागतच राहतात। तर इथून कंगवे घेतले आणि छोटे छोटे सिंपल सोबर कानातले होते तेही घेतले आणि क्लचर वगैरे सर्व खूप छान असतं ते घेतलं। नंतर घरी आली, बाप्पासाठी मोदक तयार केले। गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचाभर मैदा टाकला, रवा टाकला तरी चालतं, छान कुरकुरीत बनतात। गरमागरम तुपाचं मोहन दिलं, घट्ट अशी कणिक मळून घेतली। नंतर मग छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि अशी पारी लाटून घेतली। आता जसे उकडीचे मोदकच्या कळ्या बनवतात तसेच छान अशा कळ्या तयार करून घेतले। सारण मी अगोदरच बनवून घेतलेलं होतं, ओल्या खोबऱ्याचं आणि गुळाचं सारण, ज्याच्यात खसखस वेलची पूड टाकलेली होती। छान मस्त असे मोदक तयार झाले। नंतर कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि गॅस मध्यम ठेवून तांबूस रंग होईपर्यंत त्याला मध्यम गॅसवर तळून घेतले। दिसायला खूपच सुंदर दिसत होते। मग आरती झाली, नैवेद्य दाखवला। तर असा होता आजचा दिवस। आवडलं तर लाईक करा, अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग भेटूया, बाय।